ओला कंपनीला मला एक सांगायचं आहे, अहो तुमचा प्रॉब्लेम काय मला सांगा बरं. सकाळपासून बसलोय, 5 बुकिंग आले आहे बरोबर. 5 बुकिंग कोणत्या माहिती का, 100 रुपयावाल्या, 110 वाल्या अशा बुकिंग आल्या. आता सकाळपासून बहुनी सुद्धा केलेली नाही बरं का मित्रांनो. पण एक बुकिंग अशी पडली त्याच्यात, कोणची, ओझर एअरपोर्टची, 850 रुपयाची. पण वाचता वाचता लगेच निघून गेली. म्हणजे मोबाईलला टच पण करू शकलो नाही मी, एवढ्या फास्ट लगेच निघून गेली. अरे प्रॉब्लेम काय आहे तुमचा? हा, तुम्ही असं का करताय? जर एखाद्याला बुकिंग आली ना, अहो वाजू द्या, त्याला एक्सेप्ट करायला वेळ द्या ना. 100 रुपयावाल्या बुकिंग अशा पर 4 वेळा येतात, निवांत वाजता. हा, काहीतरी बदल करा ऍप मध्ये. वैतागली जनता. तुम्ही ड्रायव्हरना येड्यात काढताय सरळ सरळ असं वाटतंय मला. पुन्हा मुंबईच्या लोकांना परेशान करून ठेवलं, आता नाशिकचे लोक परेशान झाले. एक्सेप्टच होत नाही चांगली बुकिंग असल्यावर. आणि त्या भंगार बुकिंगा 3-3 किलोमीटर पिकअप करायच्या, 100 रुपयावाल्या, 110 वाल्या, त्या बुकिंग अशा निवांत वाजता. काय प्रॉब्लेम काय यार? अहो तुम्ही जर आमचे व्हिडिओ पाहत असाल ना, त्याच्यात बदल करा. ओलावाल्यांना हात जोडून विनंती. परेशान यार, सकाळपासून एकच चांगली बुकिंग पडली 850 रुपयाची, आणि त्याच्यामध्ये पण असा सीन झाला. सांगा बरं काय करणार माणूस? कठीण काम आहे यार. मित्रांनो, हा व्हिडिओ ना जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून ओला ऑफिस पर्यंत पोहोचल आणि काहीतरी सुधारणा करतील यार.